hormones of pituitary gland. There are 6 different hormones secreted by adenohypophysis, and these adenohypophysis, it is the anterior part of pituitary gland, and neurohypophysis, it is the posterior part. It does not secrete any hormones but release 2 hormones. So first we have seen 6 hormones secreted by adenohypophysis. First hormones, it is the STH. STH means somatotropic hormones, and it is also called as growth hormones. Origin, it is acidophils of pars distals. Pars distals, it is the part of adenohypophysis, and it stimulates the growth and development of tissue, bones and muscles of the body. It is control protein, fat and carbohydrate metabolism. It is also control cell division, and it is hyposecretion causes pituitary dwarfism in children and pituitary myxedema in adults. It is the less secretion of somatotropic hormones, it is causes pituitary dwarfism. म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्सचं प्रमाण जर लहान मुलांमध्ये कमी झालं, ह्या हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर लहान मुलांमध्ये पिट्युटरी डॉर्फिझम नावाचा डिसऑर्डर होतो, and pituitary myxedema it is the less secretion of somatotropic hormones, it is causes pituitary dwarfism. म्हणजे सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्सचं प्रमाण जर लहान मुलांमध्ये कमी झालं, ह्या हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर लहान मुलांमध्ये पिट्युटरी डॉर्फिझम नावाचा डिसऑर्डर होतो, and pituitary myxedema in adult. आणि सोमॅटोट्रॉपिक किंवा ग्रोथ हार्मोन्सचं प्रमाण जर ॲडल्टमध्ये कमी झालं तर त्याला मॅक्झोडिमा नावाचा डिसऑर्डर होतो, जर लेस सिक्रेशन ऑफ सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स. अँड हायपर सिक्रेशन कॉजेस जॅग्नेटिझम इन चिल्ड्रन अँड ॲक्रोमॅगली इन ॲडल्ट. इट इज द ओव्हर और मोर सिक्रेशन कॉजेस सोमॅटोट्रॉपिक हार्मोन्स. जर माणसाच्या शरीरामध्ये जर जास्त प्रमाणात त्याचं म्हणजे नॉर्मलपेक्षा जर जास्त सिक्रेशन होत असेल तर जॅग्नेटिझम नावाचा जो डिसऑर्डर आहे हा लहान मुलांमध्ये होतो, आणि ॲक्रोमॅगली हा ॲडल्टमध्ये दिसून येतो. नेक्स्ट इज द नेक्स्ट हार्मोन्स secreted by adenohypophysis. It is the thyroid stimulating hormones, TSH. It is basophils of pars distals, and it stimulates the growth and activity of thyroid gland. It increase the blood circulation to the thyroid gland, and it regulates iodine containing hormones, intake of iodine and produce thyroxine. जसं की आपल्याला माहीत आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कंपल्सरी आयोडीन सॉल्ट, किंवा आपण टी व्हीवरती बघतो की आयोडीन सॉल्ट जेवढ्या पण मिठाच्या ॲड आहेत, सॉल्टच्या ॲड आहेत, टाटा नमक, अन्नपूर्णा नमक, जेव्हा आपण ॲड आपण टी व्हीवरती बघतो तो आयोडीन युक्त सॉल्ट. का म्हणतात आयोडीन सॉल्ट? कारण आयोडीन सॉल्ट जेव्हा आपण खातो त्याच्यापासून हा जो हार्मोन्स आहे, थायरॉइड हार्मोन्स आहे, तर हा काय होत असतो म्हणजे येत असतो, म्हणजे प्रोड्यूस होत असतो. इट इज रेग्युलेट आयोडीन अँड इनटेक ऑफ थायरॉइड हार्मोन्स. It is the hyposecretion causes hypothyroidism, and it causes cretinism, myxedema and simple goiter. म्हणजे जर थायरॉइड हे जे थायरॉइड ग्लँड कुठले 2 हार्मोन सिक्रेट करते? इट इज द थायरॉक्सिन अँड थायरोकॅल्सिटोनिन. जर थायरॉक्सिन
जर थायरॉक्सिन हार्मोन्सचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये नॉर्मलपेक्षाही कमी झालं तर तेव्हा क्रिटिनिझम, मॅक्झोडिमा अँड सिम्पल गॉयटर हे डिसऑर्डर आपल्याला दिसून येतात. अँड इट इज हायपर सिक्रेशन कॉजेस हायपरथायरॉइडिझम. इट इज सिमिलर टू एक्झोथॅलॅमिक गॉयटर. म्हणजे आपल्याला माहिती आहे की हायपोथायरॉइडिझम मध्ये काय दिसून येणार आहे, एक्झोथॅलॅमिक गॉयटर, ज्याला की आपल्या मानेवरती सूज येते. एक आहे बाहेरची सूज आणि एक आहे आतमधली इंटरनल सूज, म्हणजे थायरॉइड ग्लँडवरती जी सूज येते, जी स्वेलिंग येते. एक असते बाहेरून गलगंड किंवा गाठ दिसते मोठी, आणि एक असते त्या ग्लँडवरती आतमधल्या इंटरनल साईडला जी गाठ आलेली असते ती, त्याला आपण म्हणतो गलगंड मराठीमध्ये. तर जर प्रमाण जास्त झालं तरी डिसऑर्डर होणार आहे, प्रमाण कमी झालं तरी डिसऑर्डर होणार आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, मीठ हे म्हणजे जास्त पण नाही खायचं आणि कमी पण नाही खायचं, म्हणजे नॉर्मल थायरॉक्सिन राहील असं तुम्ही मीठ खाऊ शकता. नेक्स्ट हार्मोन्स इज follicle stimulating hormones, FSH, and these hormones secreted past diastles. It stimulates testes to produce sperm and it stimulates ovary to produce ova. म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स हे काय करतं, टेस्टिस मधून जे स्पर्म तयार होतात त्याला प्रोड्यूस करायचं काम कोण करणार आहे, हे फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन. अँड इन फिमेल इट स्टिम्युलेट ओव्हरी टू प्रोड्यूस ओव्हा. And it is also stimulate ovary to produce estrogen hormones. Estrogen, it is the female sex hormones and it's control development of origin follicles, and its hyposecretion causes sterility. So what is meant by sterility? Or FSH lead to infertility in both the sexes. म्हणजे मेल मध्ये किंवा फिमेल मध्ये जर हायपोसिक्रेशन ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, म्हणजे या हार्मोन्सचं लेस सिक्रेशन झालं तर फिमेलमध्ये स्टर्लिटी येऊ शकते. आता स्टर्लिटी म्हणजे काय, टेम्पररी फर्टिलायझेशन स्टॉप, म्हणजे नो फर्टिलायझेशन ऑकर्स इन एनी कंडिशन. म्हणजे आता बऱ्याच जणांना इश्यू म्हणजे लेकरं होत नाहीत, तर लेकरं न होण्याचं रिझन काय आहे की त्यांच्या शरीरामध्ये हायपोसिक्रेशन ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स और लेस सिक्रेशन ऑफ फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स कॉजेस अ स्टर्लिटी. म्हणजे ह्या हार्मोन्सचं सिक्रेशन त्यांच्या शरीरामध्ये कमी असेल तेव्हा हा डिसऑर्डर होऊ शकतो, ज्याला आपण काय म्हणतो, स्टर्लिटी. म्हणजे टेम्पररी त्याच्यावरती पण औषध वगैरे आहेत, पण इथं काय आहे ते, आणि जर फॉलिक्युलरच्या गोळ्या वगैरे दिल्या किंवा फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन्स चे स्टेरॉइड वगैरे घेतले तर ही फर्टिलिटी ही निघून जाऊ शकते. नेक्स्ट, फोर्थ हार्मोन्स सिक्रेटेड